श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बनवणार आहे भोगीसाठी लागणारी भाजी. त्यासाठी घेतलं आहे वांग घेतलं आहे, वालाच्या शेंगा आहे, गाजर आहे, हरभरा आहे, वटाणा आहे आणि शेंगदाणे भिजून घेतले आहे. तर ह्या भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या आहे. तेल घालायचं. 3 चमचे तेल घातलं आहे. भाजीसाठी लागणारे जे मसाले आहेत ते दाखवते. हे कांदा लसूण मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, लाल तिखट आहे, भाजीचा मसाला आहे हा, आणि हा काळा मसाला आहे. मसाले घालून घ्यायचे तेलामध्ये. चांगला परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये ह्या भाज्या ज्या आहेत त्या घ्यायच्या, कापून घ्यायच्या. भिजलेले शेंगदाणे, चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झालेलं आहे. पाणी घालायचं. 10-15 मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला शिजून घेणार आहोत. भाजीसाठी जो लागणारा मसाला आहे, खोबरं आहे, फुटाणे आहे, लसूण आहे, कांदा भाजून घ्यायचा आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत 3 आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हे मी भाजून घेत आहे. कांदा भाजून घ्यायचा आहे. भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला टाकते त्याच्यात. मिरच्या पण भाजायच्या आहे आणि फुटाणे आणि लसूण पण टाकायचं. एकत्र भाजून घ्या सगळं. भाजून झालेला आहे, काढून घेते. कोथिंबीर थोडी फ्राय करायची. आता हा मसाला थंड होऊन द्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक करायचा आहे. थंड झाला की मग बारीक करायचा आहे. मसाला भाजून आता हा गार झालेला आहे. तर याच्यामध्ये हे पांढरे तीळ आहे ते पण मी घालत आहे. आज तिळाला खूप महत्त्व आहे. भोगीच्या भाजीसाठी तीळ चांगले आहे. आज खरं तर तिळाचं खूप महत्त्व आहे. तिळाला आता हा मसाला आहे जो मी मिक्सरमध्ये आता बारीक करून घेत आहे. मसाला बारीक करून घेतला आहे. आता तो घालायचा आहे भाजीमध्ये. मसाला तेलामध्ये भाजलेला आहे त्यामुळे याला परतायची काही गरज नाहीये. डायरेक्ट घातला तरी चालतो. भाजी तयार आहे. आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडं मीठ घालायचं आहे. अगोदर मीठ घातलं होतं, आता फक्त थोडंसं मसाला घातलाय त्यासाठी थोडं मीठ घालायचं आहे.
देवाला नैवेद्य बनवायचं आहे, त्यासाठी मी छोटीशी भाकरी बनवली आहे. त्याला पण तीळ लावून घ्यायचे आहे व्यवस्थित. तीळ टाकायचे आहे भाकरीवरती. भरपूर तीळ घालायची. भाजीलाही उकळी आलेली आहे. आता देवाला नैवेद्य दाखवून गरम गरम भाकरी आणि भाजी